विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लालबागच्या राजाचं मंडप पूजन सोहळा संपन्न झालेला आहे। चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया। इथे लहान लहान मूर्त्या घरगुत्या। आता मूर्ती बुकिंग बंद केलेली आहे। इथे बोर्ड लावलेला आहे अरुण दत्ते यांच्या कारखान्याचा। ते मुंबईच्या एकटा राजा याची ट्रॉली आलेली आहे। इथे काय नाही, यावर्षी धडाका आहे, धूमधडाका आहे परेलमध्ये। यावर्षी अरुण दादा आहे, सिद्धेश दादा आहे। नाही, मी गणेश दादा छोटा भाऊ आहे आणि मी जेव्हाही भेटतो मला खूप खूप आनंद होतो। आणि मी यांना वाटतं चिंतामणी तेव्हापासून फेसबुकचा टाइम होता, सो 2014 पासून मी ओळखतो त्यांना। सो जेव्हा पण भेटतात मला खूप मस्त वाटतं, लाईक अ बिग ब्रदर। आणि इथेच गेल्या वर्षी आपला महाकाल अर्थात उज्जैन मंदिर चा सेटअप होता। आता खूप जास्ती तुम्हाला अपडेट्स भेटणार आहे गणपतीचे। एवढा उत्साह असतो यांच्यामध्ये। लालबागच्या राजाचा येस बघा, आजच सकाळी इथं मंडप पूजन झालं बघा। थोड्या दिवसांनी पाठपूजनची आपल्याला अपडेट भेटेल। म्हणजे कोणाला टी शर्ट बुकिंग करायचं असेल तर इथं चिंचपोकळीच्या ऑफिसमध्ये टी शर्ट बुकिंग। हा आपला गेल्या वर्षीचा चिंचपोकळीचा चिंतामणी आणि चिंचपोकळीची आई भवानी 2024चा। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवया मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 28 जून आणि अर्थातच आज विनायक चतुर्थी पण आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला विनायक चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा। आणि आज विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लालबागच्या राजाचं मंडप पूजन सोहळा संपन्न झालेला आहे। तर आजच्या दिवशी बरोबर 14 दिवसापूर्वी संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला होता, बरोबर 14 दिवसापूर्वी 14 जूनला। तर आज बरोबर 14 दिवसानंतर लालबागच्या राजाचं मंडप पूजन पण सोहळा संपन्न झालेला आहे। तर आज आपण पाहणी करायला जाणार आहोत, मंडपाची सर्व अपडेट घ्यायला जाणार आहोत। आणि त्याच्यानंतर मुंबईचा राजा गणेश गल्ली इथे सुद्धा मंडपाची अपडेट घेणार आहोत। तर त्याआधी आपण आता आहोत परेल वर्कशॉपच्या बरोबर रेल्वेच्या गल्लीत। आपण इथे इंट्रो घेतोय थोडा आणि इथून आपण डायरेक्ट पहिला निघणार आहोत परेल वर्कशॉपची अपडेट घ्यायला। सो बऱ्याच दिवसांनी येतोय परेल वर्कशॉपला, बघू काय अपडेट वगैरे झाली आहे, मूर्त्या बघू रेडी झालेत की नाही ते पण आपण पाहणार आहोत। तर चला आता डायरेक्ट आपण परेल वर्कशॉपला पहिला भेटूया। त्याच्यानंतर गणसंकुल पण आपल्याला कव्हर करायचं आहे आणि त्याच्यानंतर काळा चौकीचा महागणपतीचा पाठपूजन आहे, तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकल मी। तर चला जास्त उशीर न करता आपण आता परेल वर्कशॉपला भेटूया। व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर चला मित्रांनो, फायनली आता आपण परेल वर्कशॉपला पोहोचलेलो आहे आणि आपल्याला आपले मित्र पण भेटलेले आहेत। शरद भाई, शरद टिके भाई, शरद भाई काय बोलशील? काय नाही, खूप छान वाटतं आज इकडे येऊन। काम पण स्टार्ट झालेलं आहे मूर्त्यांचं। अचानक शरद बरोबर भेट झाला आणि बाकी काय ना, आज पाठपूजन बघायचं बस आणि ट्रॉली पूजन। तर शरदची अचानक भेट झाली माझ्याबरोबर। तर शरद पण बोलला चल मी पण येतो, बोलला ठीक आहे चल बोललो। शक्यतो त्याला पण आता घरी काही काम नाहीये, तर बोललं चल मग मला। तर चला आता आपण परेल वर्कशॉपला फायनली पोहोचलेलो आहे। तर थोडी अपडेट परेल वर्कशॉपची घेऊया, तिथपर्यंत मूर्त्या रेडी झालेल्या आहेत आणि कशी तयारी झालेली आहे। तर पहिलं आपण आतमध्ये जाऊया आणि 6 तारखेला बरोबर पहिलं आगमन आहे इकडनं, सुरतचा गणाधीशाय त्याचं आगमन आहे। ती पण आपण बघूया मूर्ती रेडी झाली आहे का। मूर्ती तर पूर्ण दाखवू नाही शकत, पण एक छोटीशी अपडेट देऊया। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। चला फायनली परेल वर्कशॉपला पोहोचलेलो आहे। समोर बॅनर आले आहे, समोर बॅनर लिहिलेला आहे कलागंध आर्ट्स। तर चला आतमध्ये जाऊया आता। काळा चौकीचा बॅनर लावलेला आहे, महागणपतीचं पाद्यपूजन आहे आज 28 जून 5:30 वाजता। तर आजच ट्रॉली पण येईल काळा चौकीच्या महागणपतीची। चला मित्रांनो आतमध्ये जाऊया, इथे लहान लहान मूर्त्या घरगुत्या। चला आतमध्ये जाऊया। बघा ही मस्त वारकरी संप्रदायावर बसलेली मूर्ती आहे।
हे खूप छान छान मूर्ती आहेत. बघा काय भारी वाटते मूर्ती. श्री सिद्धिविनायकच्या गणपती बाप्पांच्या रूपात आहे. बघा ही अजून एक येते. भारी भारी मूर्ती आहे बा. दगडूशेठ हलवाई खूप सुंदर फेटा वगैरे लावलेला आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. इथे मूर्तिकार निलेश विदाटे यांचा वर्कशॉप आहे. इथे ट्रॉली आलेली आहे तुम्ही पाहू शकता. इथे ना विशेष सूचना दिलेली आहे. बाप्पांचे अपूर्ण अव्यवस्थित फोटो व्हिडिओ काढण्यास फक्त मनाई आहे. फोटो व्हिडिओ करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. कृपया आपली दुचाकी व चारचाकी कार्यक्रम लावू नये. रात्री 11 ते सकाळी 9 या वेळेत कार्यशाळेत परवानगीशिवाय प्रवेश करणे मनाई आहे. वरील नियमाचे पालन न केल्यास योग्य ती कारवाई करणे. आपल्या सहकार्यावर आभार. जय गणेश. अरे काय बोलतो भाई मजेत. काय करतो इकडे. मूर्ती बघायला आले. हो बाकी बाकी तर काय नाही, यावर्षी धडाका आहे, धडाका आहे परेलमध्ये यावर्षी. आनंद दादा आहे, सिद्धेश दादा आहे, तयारी जोरात चालू आहे. बघूया आता कसं काय रेडी होतं. हो आता आहे. आता घाटकोपरचा राजा पण म्हणतो इकडे. हा मल्हारी पण आहे. हा मल्हारी समोर. हा मल्हारी. हा त्यांचं लवकरच आहे यावर्षी. त्यांचं पण हा तिकडे सुरतला घेऊन जावं लागतं. ते लोक मग लवकर हे करतात. चला मग बघूया आता पुढे. नक्कीच बघू. जय गणेश. जय गणेश. इथे एक मंडपाचा पाठ आलेला आहे. इथे होतं ते खाली. संपूर्ण मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. मूर्तिकार पोहेकर आज यांचा कारखाना आहे. इकडे बघा मूर्त्या रेडी होतात. ते पूर्ण मूर्त्या दाखवू नका. समोर राजू शिंदे यांचा कारखाना आहे. अरुण दत्ते यांचा पण कारखाना आहे. त्या ठिकाणी टेबल रेडी केलेले आहेत बघा. तयारी सुरू झाली. इथं पाठ आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ते मुंबईच्या एकटा राजा याची ट्रॉली आलेली आहे. धारावी माटुंगा लेबर कॅम्प. तर तुम्ही पाहू शकता श्री गणेश आर्ट. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं मी. आणि इथे सिद्धिविनायक आर्ट्स इथे यांचा गाळा आहे. अब इथे तुम्ही पाहू शकता दत्ते यांचा वर्कशॉप समोर आहे. आणि इथे पण आहे. हा पूर्ण अरुण वर्कशॉप यांचा कारखाना आहे. इथे आता मूर्ती बुकिंग बंद केलेली आहे. इथे बोर्ड लावलेला आहे अरुण दत्ते यांच्या कारखान्याचा. संपूर्ण फुल झालेली आहे मूर्ती बुकिंग. ते हा राजू शिंदे यांचा कारखाना आहे समोर लिहिलेलं आहे. आणि हा संपूर्ण आतमध्ये आहे ना हा सगळं पूर्ण याचा कारखाना आहे अरुण दत्ते यांचा कारखाना. मूर्ती रेडी आहे. फक्त कलर काम बाकी आहे बघा. पूर्ण मूर्ती दाखवून जगत. आपले रील स्टार फेमस रील स्टार नाही मी गणेश दादांचा भाऊ आहे. तुम्हाला रील स्टार नाही मी गणेश दादा छोटा भाऊ आहे. आणि मी जेव्हाही भेटतो मला खूप खूप आनंद होतो. आणि मी यांना गेल्या आय थिंक सो 2010 वर्ष खूप जास्ती. मला तर वाटतं चिंतामणी तेव्हापासून फेसबुकचा टाइम होता. सो 2014 पासून मी ओळखतो त्यांना. सो जेव्हा पण भेटतात मला खूप मस्त वाटतं. लाईक अ बिग ब्रदर. सो खूप जास्ती प्रेम द्या व्हिडिओला आणि बघत राहा. आता खूप जास्ती तुम्हाला अपडेट्स भेटणार आहे गणपतीचे. एवढा उत्साह असतो ह्यांच्यामध्ये. पुऱ्या मुंबईकरमध्ये जेवढा उत्साह असतो ना सर्वांचा मिळून ह्यांच्यामध्ये खूप जास्ती असतो. बोला गणपती बाप्पा. आणि भाऊचे रील पण खरंच खूप छान असतात. कारण की मी आहे ना आतापर्यंत जेवढे पण रील बघितले ना गणपती इतके भारी भारी कंटेंट असतात ना. खरंच मजा येते पण बघायला खरंच. आता न्यू कॉन्टेंट येणार आहे परेल वर्कशॉप वरती. सो प्लीज जाऊन बघा. हो नक्की बघा. आणि
आयडी पण सांगून ठेव म्हणजे कमिशनर. तर चला मित्रांनो, खूप बरं वाटलं आपली जुनी मैत्री. आणि 57 आवडतील मला खरंच वाटतं. काही काही लोक असे असतात की मोठे झाले की विसरून जातात. असं नाही, असं नाही. माझं मन खूप शांत. मी स्टार्टिंगला जाताना बघितलं, पण मला वाटलंच काय ना काय तरी असणार पर्सेंट जाताना भेटेल. नाही बरोबर आहे. मी जेव्हा पण भेटतो आवाज येतो. असं नाही मला काय मागे पण मला वाटतं कधी भेटलेलो आपण ताडदेवच्या राजा नाही नाही आता पाद्यपूजन होतं आय गेस. बरेचचा विघ्नहर्ताला भेटलेलो आम्ही. पण नंतर मग शोधायला गेलो तर भेटत नाही झाली नंतर. चला मग. सो आता आम्ही लोक भेटत राहणार आणि मी ब्लॉग मध्ये दिसत राहणार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो, आता आपण परेल वर्कशॉप कव्हर केलेलं आहे. जास्त मी काय दाखवलं नाहीये. मी पहिल्यापासूनच जास्त म्हणजे मूर्त्या रेडी नसतील तर मी एवढं दाखवत नाही. फक्त फेसिंग दाखवली जास्ती करून, की जेवढ्या मूर्त्या कव्हर झाल्यात तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी मी एक विनंती करतो सगळ्यांना की प्लीज मूर्त्या जर बनत असतील ना, प्लीज तुम्ही दाखवू नका. आपल्या सर्वांच्या भावना असतात, काय बोलतो बरोबर का नाही? प्लीज तुम्ही दाखवू नका. आणि मी पण सर्वांना एकच विनंती करतो, हा ब्लॉग बनवण्याचा एकच उद्देश आहे. मी तर अपडेट देतोय, पण मी जास्त करून त्या मूर्त्या दाखवत नाहीये. पण तुम्ही पण दाखवू नका. आणि इथे एक सूचना पण दिलेली आहे, त्या सूचनेचं पालन करावं. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट गणसंकुल वर्कशॉपकडे जाऊया. आणि आपल्यासोबत काय शरद नावं विसरतो यार. शरद मला वाटतंय ना कुठल्या आपलं सायन्सच्या ह्याच्यात भेटलेलो ना आपण. लास्ट सायन्सच्या त्रिशूळ फेस्टिवल मध्ये भेटलेलो. त्याच्यानंतर आज भेटतोय. आणि त्याला पण जास्त काही शूट करायला भेटत नाही, कारण की त्याचं पण एक वर्कशॉप आहे. वर्कशॉप तुझं कुठं असतं सांग? विक्रोळी पार्क साईडला. कुठं असतं? विक्रोळी पार्क साईडला असतो वर्कशॉप गणपतीचं. आणि ऍड्रेस वगैरे? विक्रोळी पार्क साईडला शरद आर्ट्स नावाने आहे. त्यात आपले घरगुती गणपती तुम्हाला भेटतील. इको फ्रेंडली, पीओपी. तुझं व्हिजिटिंग कार्ड आहे? हा, व्हिजिटिंग कार्ड मी तुमच्या डिस्प्लेवर देईल. तुम्ही नक्की तिकडे व्हिजिट करा. 1 फुटापासून ते 2-3 फुटापर्यंत घरगुती गणपती अवेलेबल असतात आपल्याकडे. हो, मी व्हिजिटिंग कार्ड देईल, त्याच्यावर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. तर चला आपण डायरेक्ट करेल वर्कशॉपला जाऊन आलोय. आता आपण गणसंकुलला भेटूया. तर चला फायनली आपण आता पोहोचलोय गणसंकुलमध्ये. आता चला सार्थक आर्ट आहे समोर, अमर आर्ट्स आहे. तिथे जाऊन छोट्या छोट्या मूर्त्या बघूया पहिल्या. तर विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान गणसंकुल, तुमची भक्ती इथे आकार घेत आहे. चला आतमध्ये. अमर आर्ट्समध्ये पण छोट्या छोट्या मूर्त्या आलेल्या आहेत आता. फायनली त्यांच्या आता एवढ्याच मूर्त्या आलेल्या आहेत. अजून आतमध्ये पण आहेत. चला पाहूया थोडंफार. आतमध्ये काम सुरू आहे आणि इथं थोड्याच मूर्त्या आलेल्या आहेत. आता थोड्या मूर्त्या येतील. आता वर्कशॉप बनलेलं आहे. तर चला आपण तिकडे जाऊया. गणेश चित्रशाळा इथं समोर गणेश चित्रशाळा. इथे एवढ्या मूर्त्या आहेत, 1 ते 2 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. आतमध्ये काम चालू आहे. इथं कोणाला यायचं असेल तर या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क साधू शकता. नरेश आर्टचं इथं बॅनर आहे. गेल्या वर्षीच्या इकडं मूर्त्या होत्या यांच्या. इथे छोटे छोटे वर्कशॉप आहेत, घरगुती वर्कशॉप. अजून काम चालू आहे. इथे सुंदर मूर्त्या आल्या बघा. 1-1, 1.5 फुटाच्या मूर्त्या आलेल्या आहेत. वरती प्लॅस्टिक लावलं आहे, क्लिअरली दिसत नाहीये. ही कमळावरती पण मस्त बसलेली मस्त मूर्ती आहे. समोर वर्कशॉप आहे. अजून मूर्तींचं काम झालेलं नाहीये. ते छोट्या छोट्या घरगुती मूर्तींची स्टुडिओ बांधतात. ते आता काम चालू आहे. चला मित्रांनो, फायनली आपण गणसंकुलमध्ये पण आपण व्हिजिट केलेलं आहे. आणि इथे खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे. कोणाला शूट करायला अलाउड नाही आहे आतमध्ये. आणि आतमध्ये काहीच काम नाही झालेलं आहे. फक्त आता छोट्या छोट्या मूर्तींचं थोडं वर्कशॉप म्हणजे काम चालू आहे. छोट्या छोट्या मूर्तींचं जे घरगुती मूर्त्या असतात ना, त्याचं वर्कशॉपचं काम चालू झालेलं आहे. आणि मूर्त्या अजून रेडी नाही झालेल्या आहेत. तर चला आता आपण इकडनं जाऊया डायरेक्ट गणेश गल्लीमध्ये. तर तिथून थोडंसं अपडेट घेऊया. म्हणजे मुंबईच्या राजाची गणेश गल्ली म्हणून ओळखली जाणारी आपण थोडा अपडेट घेऊया तिकडे. मग तिथून आपण लालबागच्या राजाला जाऊया आणि तिथून मग चिंतामणीला जाऊया. सो व्हिडिओमध्ये सोबत राहा. हा व्हिडिओ संपलेला नाही आहे. आता फक्त आपण 2 जे मोठे वर्कशॉप होते त्याची अपडेट घेतली. आता इथून पुढं मंडपाची आपण अपडेट घेणार आहोत. चला, गणपती बाप्पा मोरया. आपण आलोय मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये, लालबाग. चला
मंडपाचं काम वगैरे आता एवढ्या लवकर नाही होणार, पण तरी पण आपण एक अपडेट देऊया तुम्हाला. चला, आपलं मुंबईच्या राजाचं ऑफिस आहे. कोणाला काही संपर्क करायचा असेल तर आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही करू शकता. इथे कोणाला टी शर्ट वगैरे पण बुक करायचे असेल तर इथे करू शकता. आता अजून टी शर्ट निघलेले नाही आहेत, कारण की आता जेव्हा पाठपूजन म्हणजे पाद्यपूजन होईल ना सुरुवात, त्यानंतर टी शर्ट वगैरे बुकिंगला सुरुवात होईल. चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा जो मोठा मैदान आहे, त्या मैदानातच आपला मुंबईच्या राजाचा डेकोरेशनचा सेटअप लागलेला असतो. आणि इथेच गेल्या वर्षी आपला महाकाल अर्थात उज्जैन मंदिर चा सेटअप होता. इथून जो येतो ना मी, इथून आपला दर्शनाची लाईन असते आणि इथे आपला समोर 2 बिल्डिंगच्या मध्ये गणपती बसतो. बघा मित्रांनो, या 2 बिल्डिंगच्या मध्ये गणपती बसतो आपला. इथे आपल्या गणपतीच्या ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत 2. एक जुनीवाली ट्रॉली आणि एक नवीनवाली ट्रॉली आहे. आणि इथे गुरुपौर्णिमेला आपलं मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन असतं. ऑफिशियल अजून डेट लॉन्च झालेली नाही, पण गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पाद्यपूजन होतं आणि तेव्हाच टी शर्ट लॉन्च होतील. तर ही एवढी अपडेट आहे मुंबईच्या राजाची आपली. तर चला आता इथं निघूया लालबागच्या राजाकडे. चला, मुंबईच्या राजाचा विजय असो. बोल 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 22 फूटवाले की जय. मुंबईच्या राजाची पण आपण अपडेट घेतलेली आहे. मुंबईच्या राजाची पाद्यपूजनच्या नंतरच मंडप वगैरे लागलेलं असतं. तर इथे काही नाही आहे आता सध्या. मला भरपूर लोकांनी मेसेज केले की मुंबईच्या राजाची काय अपडेट आहे, एवढीच अपडेट आहे. तर चला आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या इथे. चला, तर मित्रांनो, आपण येतो आता मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये. इथे जोपर्यंत पाद्यपूजन होत नाही तोपर्यंत काही अपडेट नसते. मंडपपूजन तर एक 15-20 दिवसानंतर सुरू होतं आणि पाद्यपूजन गुरुपौर्णिमेला असतं. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आहे लालबाग मार्केटला. या ठिकाणी लालबागच्या राजाचा मोठा गेट असतो आणि आपण आता चाललोय लालबाग मार्केट. हा संपूर्ण लालबाग मार्केट आहे. चला, छोटी गली इतक्या छोट्याशा गलीतून लालबागचा राजा बाहेर येतो. हे संपूर्ण लालबाग मार्केट आहे. आता आपण लालबागच्या राजाच्या दरबारात प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, आज सकाळीच मी लालबागच्या राजाची पोस्ट केली होती आणि आज विनायक चतुर्थी पण होती. तर मला माहिती नव्हतं की आज लालबागच्या राजाचा मंडप पूजन आहे. सो काय माहिती, मला वाटतं लालबागच्या राजाचा बुलावा असेल कदाचित इथे येण्याचा. पोस्ट केली आणि 1-2 तासांनी मला खबर कळाली की अरे मंडप पूजन आज आहे. तर बघा नशीबवान किती भाग्य आहे. म्हणजे लालबागच्या राजाने स्वतः बोलवलं मला. एक बोलतात ना, श्रद्धा असते ती पूर्ण झाली. समोर आपल्याला हनुमान मंदिर दिसते. आलेलो आपण लालबागच्या राजाच्या मेन. लालबागच्या राजाची इथं प्रतिमा कोणाला हवी असेल तर इथं नक्की तुम्ही विजिट करा. इथेच आपला लालबागचा राजा बसतो. याच देवळीच्या जागी आपला लालबागचा राजा बसतो. इथे श्री हनुमान मंदिर. काही दिवसांनी इथं मंडप लागेल आणि आपला इथं राजा विराजमान असेल तर एक खरीच ती मजा वेगळी असेल. आम्ही लोक सर्व आतुरतेने वाट पाहतोय आपल्या लालबागच्या राजाची. इथे आपला लालबागचा राजा बसतो इथेच याच ठिकाणी. समोर आपला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. बघा, आजच सकाळी इथं मंडप पूजन झालेलं. हे बघा, इथे मंडप पूजन झालेलं आज सकाळी. रॉड लावलेला आहे. आता पाया पडून घेऊया लालबागच्या राजाचा. लालबागच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. ही शान गुणाची लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आणि आज विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लालबागच्या राजाचा मंडप पूजन संपन्न झालेलं आहे सकाळी. आणि आज आपण दर्शन पण घेतलेलं आहे. आजच सकाळी मी इंस्टाग्राम माझ्या पेजवर पोस्ट केली होती लालबागच्या राजाची सकाळी 6 का 7 वाजता. आणि आजच 1 तासांनी मला समजलं की अरे आज पूजन झालेलं मंडप पूजन. खरंच भाग्य, बरं वाटलं.
चला आता थोड्याच दिवसांनी मंडप इथे करेल आणि खूप भक्तिमय वातावरण असेल इथे. मजा येईल. चला. लालबागच्या राजाचा विजय असो. चला आता जसं गणेशोत्सव जवळ येतोय तसं आपला उत्साह अजून वाढत चाललेला आहे आणि लालबागच्या राजाचं मंडप पूजन झालं म्हणजे आता इथून पुढं अजून चांगली म्हणजे आगमन पण जवळ आलेले आहेत. आता 60 दिवस राहिलेले आहेत फक्त गणेशोत्सवाच्या फक्त आगमनाला. 27 ऑगस्टला गणपती बाप्पा येणार आहेत आणि 27 आपला आज 28 जून आहे. तर चला मग आता आपण जेवढी अपडेट घेतली इथे आज फक्त मंडप पूजन झालेलं आहे. तर बघा इथे मंडप पूजन झालेलं आहे सकाळी. तर इथे सगळे काढून ठेवलेले आहे सर्व. चला आता आपण इकडनं निघूया डायरेक्ट चिंतामणीला भेटूया. चला. लालबागच्या राजाचा विजय असो. ही शान गुणाची. लालबागच्या राजाची. तर मित्रांनो मी आलो इथे लालबागच्या राजाचा. इथे उपदर्शनाची पूर्ण लाईन असते आणि याच ठिकाणी संपूर्ण इथे बांधलेलं असतं. जी पळापळ असते ना उपदर्शनासाठी ती इथूनच असते. इथून आतमध्ये येतात आणि इथे आता काही नाही आहे. थोड्याच वेळाने इथं मंडप लागेल. तर आता मंडप पूजन आजच झालेलं आहे. तर लवकरात लवकर इथं मंडप लागेल आणि एक उत्सुकता असते ना लोकांना लालबागच्या राजाची ती लवकरच तुम्हाला समजेल. चला मित्रांनो फायनली आता पोहोचलो आपण चिंतामणीच्या मेन गेटच्या जवळ आणि इथे आपलं काळाचौकीचा महागणपती बसतो. आपल्याला इथे जायचं नंतर परत आपण पहिले इकडे आपण जाऊन येऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे अपडेट घेऊन येऊया जरा. चला. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळी आई भवानी आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी इथे चिंचपोकळीच्या चिंतामणी चिंचपोकळीच्या आई भवानी. इथे एक ट्रॉली आहे. गेल्या वर्षी नवीन ट्रॉली बनवलेली ती ट्रॉली आहे आणि जी जुनी ट्रॉली आहे त्या साईडला तिच्यावर प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि हा चिंतामणीचा पार्ट आहे. आता थोड्याच दिवसांनी पाठपूजनची आपल्याला अपडेट भेटेल. म्हणजे कोणाला टी शर्ट बुकिंग करायचं असेल तर इथं चिंचपोकळीच्या ऑफिसमध्ये टी शर्ट बुकिंग करू शकता. इथं पण एक ऑफिस आहे. तर तुम्ही चिंतामणीचं टी शर्ट बुक करू शकता. 10 जुलै लास्ट डेट आहे. तर लवकरात लवकर टी शर्ट बुक करा आणि आगमनाला नक्की या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या. आता पाठपूजनची डेट लवकरच जाहीर होईल. तर अशी अपडेट आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीची. तर चला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो. ही शान गुणाची चिंचपोकळीच्या चिंतामणीची. तर चला मित्रांनो आपण सर्व आज कव्हर केलेले आहे. पहिलं आपण परेल वर्कशॉपला होतो. त्याच्यानंतर गणसंकुल वर्कशॉपला गेलो. तिकडची दोन्ही परेल वर्कशॉपच्या आणि गणसंकुलच्या वर्कशॉपची अपडेट घेतली. त्याच्यानंतर मग आज होतं विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थी निमित्त आपण लालबागच्या राजाचं मंडप पूजन होतं ते आपण तिकडे कव्हर केलं. म्हणजे मंडप पूजन नाही कव्हर केलं. मंडप पूजन सकाळीच झालेलं पण तिकडची थोडीफार अपडेट घेतली. त्याच्यानंतर मुंबईच्या राजाची अपडेट घेतली. पाद्यपूजन कधी आहे काय हे सर्व तुम्हाला माहितीच आहे. पाद्यपूजन हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी असतं. त्याच्यानंतर मग आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीला आलो. तिथं पण थोडीफार अपडेट घेतली. पाठपूजन नंतरच जे पण असेल ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काळाचौकीचा महागणपती पाठपूजन ट्रॉली पूजन तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.